भिवंडी में विकास की सड़क अब विवाद का गड्ढा बनती जा रही है। 300 करोड़ रुपए की लागत से बन रही अंजूर फाटा से चिंचोटी रोड, लेकिन काम की रफ्तार इतनी धीमी कि लोगों का सब्र जवाब देने लगा है। ऊपर से घटिया क्वालिटी और भ्रष्टाचार के गंभीर आरोप। शिवसेना सिंधे गुट के पदाधिकारी ज्ञानेश्वर मुकदम ने साफ चेतावनी दे दी है कि अगर मानसून से पहले सड़क का एक हिस्सा भी ट्रैफिक के लिए नहीं खोला गया तो सड़कों पर उतरकर बड़ा आंदोलन होगा। सवाल यह है कि क्या जनता को राहत मिलेगी या फिर बारिश में यह सड़क एक बार फिर मुसीबत बन जाएगी। उसका बैच रिपोर्ट देना। बैच रिपोर्ट सर प्लान में मिलेगा। अरे बैच रिपोर्ट गाड़ी के साथ रखना होता है, प्लान पे क्या करेंगे? अपने पास खाली डिलीवरी चलन देते हैं। तो मालूम कैसे पड़ेगा कौन सी ग्रेड का कॉन्क्रीट है? बॅच रिपोर्ट नाहीच आहे, एक टेम्पररी साधं चलन बनवून दिलेलं आहे. म्हणजे हे निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे. कारण कॉन्क्रीटची जर क्वालिटीच बघता येणार नाही, ते इंजिनियर नाहीत, सुपरवायझर नाहीत. या पडवीमध्ये जे कॉन्क्रीट वॉल बनतात त्याच्यामध्ये कवरिंग टाकलेले नाही आहे. कुठल्याही प्रकारचं इकडे बॅरिकेडिंग नाही, दुसरं कुठलंही नाही. निकृष्ट दर्जाचं अगदी काम चालू आहे. बघा, हे कंपनीचा डिलिव्हरी चलन आहे फक्त. बॅच रिपोर्ट या ड्रायव्हरसोबत नाही आहे. बेटा इकडं क्या नाम है? कितने बजे गाड़ी लाया? अभी आगे 20 मिनट हो गया. मेरे साथ केमिकल है क्या, प्लास्टिसाइजर? हाँ, दिखा. ड्रायव्हरला विचारा तुझ्यासोबत केमिकल प्लास्टिसाइजर आहे का? कारण हे कॉन्क्रीटीकरणासाठी भरपूर वेळ जात असतो आणि कॉन्क्रीट जर जास्त वेळ आपण ठेवत असू TMमध्ये तर आपल्याला त्यामध्ये केमिकल ॲडमिक्सचर म्हणून करावं लागतं. त्याचं केमिकल विचारल्यानंतर ते त्याचा शोध घेत आहेत. हे बघा, त्याला झाकण सुद्धा नाही. क्या गिरा उसमें? पानी गिरे सर, यहाँ पे पाइप लगा था ना पानी हां, भरने के लिए। केमिकलमध्ये हा डब्बा आहे केमिकलचा, त्याला झाकणही नाही आणि त्याच्या ड्रायव्हर फक्त पाणी पडलेलं आहे. म्हणजे किती उल्लू बनवायचं काम चालू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतायत. कुठेतरी त्यांचं या कॉन्ट्रॅक्टरसोबत साठं लोट आहे. काय चालू आहे? एकतर या रोडचा बेस आधीच कमकुवत आहे आणि मोठ्या संघर्षाने शासनाने 300 कोटी रुपये देऊन हा रोड बनवत लावला आहे. आणि 300 कोटीचे रोडचे जर या लोकांनी 6 पॅच बनवले असते 50-50 कोटीचे, तर 1-2 महिन्यामध्ये हा रस्ता एकेरी लेन आम्हाला या 24 किलोमीटरमध्ये चालू झाले असते. आपण काढून घेतो नंतर. अहो, तो दगड काढून घेतो पण कवरिंगच नाही त्याच्यामध्ये टाकलेली. दगड लावून कुठं काम होतं का? काय तुमचं काय ह्याचं काम चालू आहे? 300 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते. आपण कवरिंग घ्यायचं हे मला समजलं. तुम्ही काय सांगता? तुम्ही जुगाड करताय ना? पैसे जुगाडचे घेणार आहेत का? तुम्हाला इस्टिमेट माहीत नाही. तुम्ही इस्टिमेट बघा, तुमच्या इंजिनियरला विचारा इस्टिमेटमध्ये काय, त्याप्रमाणे काम करा. इंजिनियरला कोण इंजिनियर मिळणार आहे? असं चालत नाही. याचा बॅच रिपोर्ट येतो प्रिंट होऊन तो वेगळा असते का? तो याच्यासोबत पाहिजे बॅच रिपोर्ट. तर समजेल त्यांचे श्रम कोण भरेल, त्याची स्ट्रेंथ कशी समजेल, त्याचे फीट कोण भरेल. किती गाड्या आत्तापर्यंत झाल्या या 10-15 दिवसात? रोजची एक गाडी म्हणजे 15 गाड्या झाल्या जवळजवळ. क्यूब भरलेत का? क्यूब नाही. स्लम टेस्ट करतात. कोण टेस्ट? हो नाही, ते तिथे त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की शासनाने निधी दिला आहे, शासनाने काम सांगितलेलं आहे, पण सिस्टम मधून होत नाहीये. सिस्टम मध्ये काम फेल्युअर पद्धतीने चालू आहे. या ठिकाणी तक्रारी आहेत की DLC जो आहे तो डंपरने आणून टाकला जातो. आधीच्या रस्त्याचा बेस पूर्वीपासूनच खराब आहे आणि आता 300 कोटीचा बेस सुद्धा खराब करण्याचं काम हे ठेकेदार आणि त्यांच्या संगनमताने सार्वजनिक बांधकाम विभाग करतात. या ठिकाणी आताच मी एका ठिकाणी व्हिजिट केली. त्या ठिकाणी गटाराच्या पडदीचं काम चालू आहे. कवरिंग त्याच्यामध्ये नाहीये, केमिकल गाडीमध्ये नाहीये आणि महत्वाचं म्हणजे त्या गाडीसोबत बॅच रिपोर्ट नाहीये. किती भयानक आहे हे. दिवसाढवळ्या होते. आपण बघाल मागे यांची मशीन ज्या नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ही फक्त रात्रीच काम करते, दिवसा तिला काम जमत नाही. का? त्यांच्या TM सोबत, ट्रान्झिट मिक्सर सोबत बॅच रिपोर्ट नसतात. हे प्रत्यक्षात आपण बघितलेलं आणि म्हणूनच ह्या मशीन ह्या रात्रीच काम करतात, दिवसा करत नाही. रात्रीच्या अंतरात त्यांचे रात्रीच सार्वजनिक बांधकाम विभागाला घेऊन रात्रीच खेळ चालले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी AC मध्ये या ठिकाणी ठाण्याला बसतात. सुप्रिटेंडेंट जे असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, अरे साईटवर या ना, काम बघा. प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो असता तिथे कोणीच हजर नाही. एक ते कोणतरी कामगार फक्त, सुपरवायझर नाही, इंजिनियर नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं तर काहीच नाही. त्यांना काय घेण्यात आलं? त्यांना या प्रोजेक्टची कॉस्ट वाढवायची आहे, पावसाळा आणायचा आहे आणि याची रक्कम वाढवायची आहे. जनतेच्या खिच्यातले पैसे वाया घालवायचे आहेत.
सरकारने दिलेत, पण सार्वजनिक बांधकाम विभाग ते राबवायला तयार नाही. की 1 लेनचं काम सुरू आहे, 300 कोटीचं काम आहे आणि 300 कोटीचं काम जर 6 टप्प्यात त्यांनी घेतलं असतं, 50-50 कोटीचे टप्पे, तर 1 लेन 24 किलोमीटर पैकी जवळजवळ 4-5 किलोमीटरच्या पॅच आधीच रिपेअरिंग वर्क मध्ये झालेले आहेत. तर 18 ते 19 किलोमीटरचं काम यांना 6 टप्प्यात घेऊन करता आलं असतं. आतापर्यंत रस्ता लोकांना मिळाला असता. पण हे निष्क्रिय आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यासोबत ठेकेदार निष्क्रिय आहे. आता बाजूचा रस्ता तुम्ही बघाल तर आपण कधी एक रस्ता बायपास तयार करतो सुविधेसाठी, नंतर काम सुरू करतो. यांनी जे खड्डे आहेत ते तसेच ठेवलेत आणि काम चालू आहे. चला आम्ही आमचे नशीब समजतो का निदान काम चालू आहे, पण शासनाने दिलाय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार हे दोघं मिळून याची कॉस्टिंग वाढवण्याच्या मागे आहेत, जेणेकरून अरे पण आमच्या मृत्यूची वाट बघताय का तुम्ही? लोकांचे जीव आतापर्यंत इतक्या लोकांचे, हा भारत देश आहे, इथे ब्रिटिश राज्यामध्ये लोकांना क्रांतिकाऱ्यांना जीव द्यायला लागायचा आणि मग न्याय मिळायचा. आता हे ब्रिटिश म्हणून हे अधिकारी काम करतात. आता काम पूर्ण नक्कीच पावसाळ्याच्या आधी काम करायची जर यांची मानसिकता असेल तर हे काम करू शकतात. पावसाळ्यापूर्वी 1 लेन तरी सुरू होणं गरजेचं आहे, कारण पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आपण मागील 10-12 वर्षापासून बघतोय किती वाईट असते. जर पावसाळ्यापर्यंत यांची सकारात्मक मानसिकता नसेल तर आम्ही सत्तेत असून सुद्धा या रस्त्यासाठी आम्ही आधीही जेल भोगलेलं आहे, पण सत्तेत असून सुद्धा आम्हाला आंदोलनात उतरावं लागेल आणि सार्वजनिक जे सिस्टम मध्ये काम करत नाही, सिस्टम ढिल्या पद्धतीने काम करते, त्यांच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.